विधान परिषद निवडणुकीमध्ये 4 मतदारसंघात मवियाचा एकही उमेदवार नाहीये। नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, यवतमाळमध्ये मवियाकडून उमेदवार देण्यात आला नाहीये। 17 पैकी 4 जागांवर आता मवियाचा उमेदवार नाहीये। नाशिकमध्ये ठाकरे सेनेकडनं एबी फॉर्म देऊन सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला गेला नाही। अहिल्यानगरमध्ये राणी लंके अर्ज दाखल करणार अशी चर्चा होती, मात्र ऐनवेळी अर्ज भरला नाही। सोलापूरमध्ये काँग्रेसच्या आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला, बनावट सही असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता। यवतमाळमध्ये काँग्रेसच्या साहेबराव कांबळे यांनी माघार घेतली। मतांची जुळवाजुळव न झाल्यामुळे त्यांनी माघार घेतली। अंधेरी सबवेसाठी 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव आहे। मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली, पुन्हा उपाययोजनांवर चर्चा होते। अंधेरी परिसरात 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्या उभारण्याचा पालिकेचा विचार आहे। प्रस्तावाबाबत अमित साटम यांनी पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। टाक्यांचा मॉडेल हिंदमाता परिसरात तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने राबवण्यात आलेला होता। पुण्यासह राज्यभरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे। 14 ठिकाणी छापे टाकून 31,73,000 किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले। प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।